आता रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. आता या संदर्भात आपल्याला काय मेन पॉईंट्स बघायचे. ठीक आहे. आता रासायनिक बदल आणि शाब्दिक समीकरण या संदर्भात आपलं पहिलं स्टेटमेंट आपण घेऊ. लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यास घडून येणारा रासायनिक बदल हा लिंबू रसामधील सायट्रिक आम्लामध्ये होतो व तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साईड असतो. आता लिंबू रस जे आहे ज्याच्यामध्ये कोणता आम्ल आहे? सायट्रिक आम्ल. त्यामध्ये आपण खाण्याचा सोडा अर्थातच सोडियम बायकार्बोनेट जी एक आम्लारी आहे ती जर आपण ॲड केली तर त्यामधून कोणता वायू निर्माण होतो? कार्बन डायऑक्साईड CO2. आणि जो दुसरा प्रोडक्ट आहे सोडियम सायट्रेट, तर हे काय तयार झाला? इथं क्षार तयार झाला. आता आम्ल आणि आम्लारी यांच्या अभिक्रियेनं कार्बन डायऑक्साईड आणि क्षार हे तयार होते, म्हणून ही कोणती अभिक्रिया आहे? उदासीनीकरण अभिक्रिया. त्यानंतर आपण दुसरी महत्त्वाची जी अभिक्रिया आहे ती घेऊ श्वसन. श्वसन संदर्भात जी आहे तर सर्वात महत्त्वाचं वाक्य घेऊ आपण. श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व पाणी हे तयार होतात. या रासायनिक अभिक्रियेचे शाब्दिक व रासायनिक समीकरण पुढील प्रमाणे आहे. आता एक लक्षात घ्यायचं की आपण जे अन्न खातो त्यामध्ये जास्तीत जास्त अन्नपदार्थ हे कोणते असतात? ग्लुकोज. आणि आपण श्वास घेताना कोणता वायू पेशीपर्यंत जातो? ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीनं ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं आणि मग आपल्या पेशीमध्ये काय तयार होतात? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. ओके. आणि हे आपण श्वासावाटे काय टाकतो? बाहेर टाकतो. तर लक्षात ठेवायचं ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. ऑक्सिजनसोबत अभिक्रिया झाली म्हणजे ऑक्सिडीकरण झालं श्वसन क्रियेमध्ये, आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा कोणता वायू बाहेर येतो? CO2. आणि अलॉंग विथ काही प्रमाणात पाण्याची वाफ बी येते, त्याला आपण काय म्हणतो? H2O. मग ही जी अभिक्रिया आहे ही कोणती अभिक्रिया आहे? श्वसन. आता तिसऱ्या अभिक्रिया जी आहे त्याच्यामध्ये आपण चुन्याची निवळी घेऊ, ज्याला रासायनिक नाव आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आणि याच्यात जर आपण फुंकर मारली है ना, आपण फुंकलो म्हणजे त्यामध्ये कोणता वायू जातो? कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईडमुळं काय होतं माहिती आहे का, की काही वेळानं इथं पांढऱ्या रंगाचा अद्रावणीय स्थायू तयार होतो आणि जो कुठं चालला? तळाशी. त्याला म्हणायचं कॅल्शियम कार्बोनेट. आणि जी चुन्याची निवळी आहे ती कोणत्या रंगाची होते? दुधी रंगाची. आता याच्यात प्रश्न काय विचारले जाईल? आता कार्बन डायऑक्साईड ज्याचा फॉर्म्युला काय आहे? CO2. म्हणजे आपण जेव्हा फुंकर मारली तेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईडनं आपण फुंकर मारतो म्हणजे श्वास सोडला, श्वास सोडताना कोणता वायू आला? CO2. कॅल्शियम हायड्रॉक्साईड ज्याचा फॉर्म्युला आहे CaOH 2 ओके. आता यासोबत जेव्हा अभिक्रिया होते ना तर सर्वात अगोदर एक तयार होतो कॅल्शियम कार्बोनेट ज्याचा फॉर्म्युला आहे CaCO3 आणि हा तळाशी जमा होतो, म्हणून मी त्याला व्हर्टिकल ॲरो काढला. आता हा जो आहे ना हा काय आहे? एक अवक्षेप आहे. ओके. अवक्षेप जे आहे ते नेहमी कुठं जमा होतात? रिॲक्शनमध्ये तळाशी जमा होतात. ओके. आणि दुसरं जे इथं तयार झालं या अभिक्रियेमध्ये तर तो कोण होता? H2O. आता इथं लक्षात ठेवायचं कॅल्शियम कार्बोनेट जो एक तर तळाशी जमा झाला तो एक अवक्षेप आहे आणि त्याचा जो रंग आहे तो कोणता आहे? पांढरा. म्हणजे त्याचा कलर काय आहे? व्हाईट. हे या रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवायचं. आता ही अभिक्रिया घडली कशी ते आपण समजून घेऊ थोडंसं. पहा आता कार्बन डायऑक्साईड CO2 घेतला आपण, त्यानंतर प्लस कॅल्शियम आणि त्यानंतर OH हे किती होते? 2 होते. बरोबर आहे का? आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की हा कॅल्शियम आणि हे कार्बन डायऑक्साईड आणि त्यानंतर हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन या सर्वांचं बॉन्डिंग होतं. हे सर्व एकत्र आले का तयार झालं? CaCO3. आणि उरलेले जे H आणि OH आहे यांनी काय तयार केलं? कारण रासायनिक अभिक्रियेमध्ये काही बंध तयार होतात आणि काही तुटतात, म्हणजे इथं काही नवीन बंध तयार झाले, काही तुटले आणि म्हणून ही रासायनिक अभिक्रिया घडून आली. पुढची महत्त्वाची अभिक्रिया आहे प्रकाश संश्लेषण. सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात हे तुम्हाला माहीत आहे. या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी शाब्दिक समीकरण व रासायनिक समीकरण असंतुलित पुढील प्रमाणे लिहिता येते.
आता असंतुलितचा अर्थ म्हणजे की कार्बनची संख्या कमी जास्त झाली तरी हरकत नाही, म्हणजे अगोदर कोइफिशियंट म्हणजे जे आपण बॅलेन्स करतो. आता एक लक्षात घ्या, आत्ताच आपण श्वसन अभिक्रिया पाहिली. श्वसनमध्ये काय होता, ग्लुकोज C6H12O6 आणि त्यामध्ये आपण ऑक्सिजन जेव्हा श्वास घेतला तर त्याला आपण कोणती अभिक्रिया म्हणलो, श्वसन. आणि यामध्ये काय तयार झालं होतं, CO2 आणि H2O. आणि याच्या अगदी उलट अभिक्रिया कोणाची असते, प्रकाश संश्लेषण. कारण यामध्ये उत्पादित कोण होते, श्वसनमध्ये CO2 आणि H2O हे उत्पादित होते, प्रोडक्ट्स होते. प्रोडक्ट्स म्हणजे P. परंतु इथे जर पाहिलं आपण तर हिरव्या वनस्पती जे आहेत ते CO2 स्टोमॅटोमधून घेतात. म्हणजे हे काय झाले या ठिकाणी, रिॲक्टंट. म्हणजे श्वसनचे जे प्रोडक्ट होते ते प्रकाश संश्लेषणचे कोण आहेत, रिॲक्टंट आहेत. आणि त्यानंतर प्रोडक्ट जे आहेत, प्रकाश संश्लेषणचे जे प्रोडक्ट आहेत ते वरच्या रिॲक्शनचे काय आहेत, रिॲक्टंट आहे. म्हणजे श्वसन आणि प्रकाश संश्लेषण एकमेकांचे काय आहे, अपोजिट रिॲक्शन आहे. आणि ही जी प्रकाश संश्लेषण वनस्पतीच्या कोणत्या भागामध्ये, पेशीच्या कोणत्या भागामध्ये घडते, ती घडते हरितद्रव्यामध्ये. आता पुढचा आहे इंधनाचे ज्वलन. आता इंधनाच्या ज्वलना संदर्भात एक छोटीशी इन्फॉर्मेशन समजून घेऊ. ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस जाळतात. या सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ कार्बन हा आहे. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजनबरोबर होतो व कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होते. आता जिथं ज्वलन आहे तिथं कार्बन आहे आणि ज्वलनासाठी कशाची आवश्यकता असते, ऑक्सिजनची. म्हणजे लाकूड, कोळसा, पेट्रोल, स्वयंपाक गॅस सर्वांमध्ये कोण प्रेझेंट आहे, कार्बन. आणि कार्बनची अभिक्रिया जर ऑक्सिजनसोबत झाली तर ही संयोग अभिक्रिया आहे. कोणती अभिक्रिया आहे, संयोग. म्हणजे दोन्ही एकत्र येतात आणि काय तयार होतो, CO2 कार्बन डायऑक्साईड. म्हणजे इथं 2 रिॲक्टंट होते आणि एक प्रोडक्ट तयार झाला. म्हणून इंधनाचं ज्वलन जे आहे हा जलद आणि अपरिवर्तनीय बदल आहे आणि त्याची रिॲक्शन आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो. आता इथे एक लक्षात ठेवायचं की शहाबादी फरशी जी आहे तिच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर कोणतं रसायन असतं ते कोणतं असतं, कॅल्शियम कार्बोनेट. आणि जे आम्ल आपण फरशी स्वच्छ करण्यासाठी वापरतो ते आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. आता होतं काय की जेव्हा आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे फरशीवर काय टाकलं, ॲसिड टाकलं, हायड्रोक्लोरिक आम्ल, तर याच्यामध्ये 3 घटक तयार होतात. पहिला आहे कॅल्शियम क्लोराईड, दुसरा कार्बन डायऑक्साईड, पाणी. आता यामध्ये जो कॅल्शियम क्लोराईड आहे, कॅल्शियम क्लोराईड, तर कॅल्शियम क्लोराईडचं वैशिष्ट्य आहे की हा पाण्यात कसा आहे, द्रावणीय म्हणजे विरघळतो. म्हणून पाण्यासोबत काय जातो, तो निघून जातो. दुसरा उत्पादित कोण होता, कार्बन डायऑक्साईड. त्याचे काय तयार होतात, बुडबुडे तयार होतात. आणि तिसरं उत्पादक कोण आहे, पाणी, जे मिसळून बाहेर जातं. म्हणून फरशी काय होते, स्वच्छ होते. आता पुढची अभिक्रिया लक्षात घ्यायची की दुष्पेन पाणी सुफेन कसं बनवायचं. दुष्पेन म्हणजे जसं खारं पाणी म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये कोणते क्षार असतात, कॅल्शियम, मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट. हे क्षार असतात. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आता आपण अगोदर कोणतं घेऊ, कॅल्शियम क्लोराईड. कोणतं घेतलं आपण, कॅल्शियम क्लोराईड. तर याची अभिक्रिया जेव्हा सोडियम कार्बोनेटसोबत व्हायली. आता सोडियम कार्बोनेट म्हणजे कोण, खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा. वाटल्यास इथं आपण लिहितो मी, धुण्याचा सोडा. म्हणजे कपडे धुण्यासाठी जे वापरतो आपण त्या सोड्याला आपण धुण्याचा सोडा म्हणतो. त्याचं रासायनिक नाव काय आहे, सोडियम कार्बोनेट, ज्याचा फॉर्म्युला आहे Na2CO3. आणि खाऱ्या पाणीमध्ये जे क्षार होते ते कोणते घेतले आपण, कॅल्शियम क्लोराईड, CaCl2. आता याच्यात काय होतं की हे जो कॅल्शियम आहे ना, हा कार्बोनेट सॉल्टसोबत रिॲक्ट झाला CaCO3 सोबत. आणि उरलेला Na2 आणि Cl2 यांनी किती NaCl तयार केले, 2 NaCl तयार केले. म्हणून ही अभिक्रिया अशी पद्धतीची आहे. म्हणजे आपण तुम्हाला अगोदर म्हणलं होतं, तुम्हाला ज्या अभिक्रिया दिल्या आहेत ना त्या असंतुलित आहेत. संतुलित आहेत का, नाही. त्याच्यामध्ये संतुलनच्या नादाला लागायचं नाही. फक्त सध्या लक्षात ठेवायचं की कॅल्शियम क्लोराईडसोबत सोडियम कार्बोनेटची रिॲक्शन झाली की काय तयार होतं, तर काय तयार होतं, कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड हे तयार होतात. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, पाहायचं इंटरेस्टिंग, काय
ही क्षार जर मॅग्नेशियमचे राहिले, वरती कोणते क्षार होते? कॅल्शियमचे. आता कोणते आहे? मॅग्नेशियमचे. मॅग्नेशियमचा क्षाराचा फॉर्म्युला आहे पहा MgCl2. काय आहे? MgCl2. आता याची रिॲक्शन आपण कोणासोबत करू? सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा. बघा आता हे Mg आणि CO3 काय होतील? एकत्र येतील. काय तयार करतील ते? मॅग्नेशियम कार्बोनेट. बरोबर. आणि प्लस हे 2 Na आणि 2 Cl मिळून काय तयार करतात? 2 NaCl. आता हे 2 लिहा नका लिहू, सध्या तुम्हाला काही अडचण नाही, पुढच्या वर्गात येते. मग आता या रिॲक्शनला आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. तर पहिला कोणता होता? MgCl2. काय नाव आहे याचं? मॅग्नेशियम क्लोराईड. बरोबर. आणि Na2CO3 तर वरी दिलेलं आहे, सोडियम कार्बोनेट. तयार जो झाला तो मॅग्नेशियम कार्बोनेट. हां, पहिलं नाव Mg म्हणून काय आलं? मॅग्नेशियम. आणि CO3 जिथं पण असतं तिथं आपण काय शब्द वापरतो? कार्बोनेट. आणि पुढचं तर माहिती NaCl दिलेला आहे, तो सोडियम क्लोराईड. आणि आता राहिलं रासायनिक बंधाचे 2 प्रकार. तर पहिला आहे आयनिक बंध आणि दुसरा आहे सहसंयोज बंध. आता आयनिक बंध कसं माहिती आहे का? जसं की सोडियम घेतला आपण इथं, ओके, किंवा आपण आकृतीच घेऊ, डायरेक्ट लक्षात येईल. पहा, सोडियमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं ते कसं आहे? 11 नंबर आहे ना, तर किती येईल? 2, 8, 1. आणि क्लोरीनचं किती आहे? 17, म्हणून 2, 8 आणि 7. आता सोडियमनं जर 1 इलेक्ट्रॉन गमावला तर काय होईल? 10च इलेक्ट्रॉन राहतील. म्हणजे त्याचा हा काय तयार झाला? कॅटायन. काय तयार झाला? कॅटायन. म्हणजे त्याचा धन आयन तयार झाला. काय तयार झाला? धन आयन तयार झाला. बरोबर. आणि क्लोरीन जे आहे, क्लोरीनकडे किती आहेत? बाहेरच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. आणखीन जर 1 वाढला तर किती होईल क्लोरीनमध्ये? 8. म्हणजे Cl- जर घेतला आपण, Cl- काऊन? कारण याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 2, 8, 8. Cl- निगेटिव्ह आयन जे असतात त्याला म्हणायचं ॲनायन. त्याला मराठीमध्ये काय म्हणू आपण? ऋण आयन. आता इथे एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण सोडियम घेतलं होतं तर सोडियममध्ये प्रोटॉन किती होते? 11. आणि इलेक्ट्रॉनसुद्धा किती होते? 11. पण सोडियमचा जेव्हा कॅटायन घेतला आपण, प्रोटॉनचे नंबर बदलत नाही. प्रोटॉन किती राहिले? 11च राहिले. परंतु इलेक्ट्रॉन 1 दिल्यामुळे किती राहिलं? फक्त 10. म्हणून प्रोटॉनचा चार्ज 1ने वाढला, म्हणून याच्यावर Na+वर किती प्रभार आला? धन 1. आता क्लोरीनमध्ये जर पाहिलं आपण तर क्लोरीनमध्ये प्रोटॉनसुद्धा किती होते? 17. आणि इलेक्ट्रॉनसुद्धा किती आहेत? 17च आहेत. मात्र 1 इलेक्ट्रॉन जेव्हा घेतला तेव्हा काय झालं बरं? इथं जर आपण Cl- जर पाहिलं तर प्रोटॉनची संख्या कधीच बदलत नाही. प्रोटॉनची संख्या किती राहिली? 17ला 17. पण तो 1 इलेक्ट्रॉन सोडियमकडून घेतल्यामुळे इलेक्ट्रॉन किती झाले? 18. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कितीनं वाढला? -1. म्हणून त्याच्यावर ऋण प्रभार आला. म्हणून धन आयन. आणि म्हणजे इलेक्ट्रॉन दिल्यामुळे किंवा घेतल्यामुळे जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला म्हणायचं आयनिक बॉन्ड. आयनिक बंध. म्हणजे आयनिक बंधाचा सरळ सरळ अर्थ काय आहे? की इलेक्ट्रॉन एक तर द्यायचा किंवा इलेक्ट्रॉन घ्यायचा. बरोबर. मग इलेक्ट्रॉन जो देतो त्याच्यावर कोणता चार्ज होतो? पॉझिटिव्ह. ते जनरली धातू असतात. आणि जे इलेक्ट्रॉन घेतात त्यांच्यावर कोणता चार्ज येतो? ऋण आयन येतं, म्हणजे निगेटिव्ह चार्ज येतो. आणि ते अधातूंचं वैशिष्ट्य असतं. म्हणून इलेक्ट्रॉन दिल्यामुळे किंवा इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे जो बंध तयार होतो त्या बंधाला काय म्हणायचं? आणि जितकी तुमची संयोजा तितके रासायनिक बंध तुम्ही तयार करता. लक्षात आलं? जसं की आता पुढे एक्झाम्पलमध्ये पाहू आपण. आता मॅग्नेशियममध्ये जर पाहिलं आपण तर मॅग्नेशियममध्ये किती इलेक्ट्रॉन? बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. म्हणजे मॅग्नेशियमची संयोजा किती आहे? 2 आहे. मग आता मला सांगा, नुसत्या मॅग्नेशियममध्ये प्रोटॉन किती आहेत? 12. आणि इलेक्ट्रॉन आहेत 12. पण Mg2+ म्हणजे बघा आता हे 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यावर प्रोटॉनची संख्या किती आहे? 12ला 12च आहे. पण इलेक्ट्रॉनची संख्या 2ने कमी झाली. मग 12मधून 10 वजा करा, किती आला? +2. म्हणून मॅग्नेशियमवर जो प्रभार आहे तो काय आलेला आहे? +2 आलेला आहे. येतं लक्षात? आणि जसं की आपण सोडियमचं किती होती व्हॅलेन्सी? 1. क्लोरीनची पण 1च होती, म्हणून NaCl झाला फॉर्म्युला. पण तो मॅग्नेशियम किती इलेक्ट्रॉन देतो? 2. पण 1 क्लोरीन घेताना किती घ्यायला? 1च घ्यायला. म्हणून मॅग्नेशियम क्लोराईडचा जो फॉर्म्युला आहे पहा, सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय होता? NaCl. कारण याची व्हॅलेन्सी 1 होती आणि याची पण 1 होती, म्हणून 1 लागला.
आता मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये जर पाहिलं आपण तर मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे 2, पण क्लोरीनची किती आहे 1, म्हणून क्लोरीन किती वापरावे लागले 2. आता ॲल्युमिनियम बघा, ॲल्युमिनियम आणि क्लोरीन, ॲल्युमिनियमची किती आहे व्हॅलेन्सी 3 आहे, कारण त्याचं ॲटॉमिक नंबर किती आहे 13, 2, 8, 3, म्हणून त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे देण्यासाठी 3, पण क्लोरीन घेताना किती घेतो 1, म्हणजे किती क्लोरीन लागतील 3, म्हणून ॲल्युमिनियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे AlCl3, सोडियम क्लोराईडचा NaCl, मॅग्नेशियम क्लोराईडचा MgCl2. म्हणजे किती इलेक्ट्रॉन ते घेऊ शकतात आणि देऊ शकतात, त्याच्यावरून त्याच्या व्हॅलेन्सीवरून काय ठरतं त्यांचं, की त्यांचं रेणुसूत्र कसं असेल है ना, क्लोराईडचं रेणुसूत्र कसं असेल. तर अशा पद्धतीने हे का तयार झाले, आयनिक संयुग तयार झाले. आणि सेकंड आहे आपल्याकडं सहसंयोज बंध. तर याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची आदान प्रदान करायची का नाही, तर इलेक्ट्रॉनची काय करायचं संधान, म्हणजे काय करायचं शेअरिंग. जसं की बघ इथं हायड्रोजनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1, आणि याच्याकडे पण किती आहे 1. मग काय झालं, हे दोन्ही एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी काय तयार केलं, दोघांमध्ये 2 इलेक्ट्रॉनची शेअर पेअर तयार केली, म्हणजे यांचं डुप्लेट, म्हणजे यांचं द्विक पूर्ण झालं. बरोबर आहे का. मग द्विक पूर्ण झालं, आता यामध्ये इलेक्ट्रॉन कोणी दिला का नाही, कोणी घेतला का नाही, म्हणजे इलेक्ट्रॉनची काय केली त्यांनी शेअरिंग केली. शेअरिंगला मराठीमध्ये म्हणायचं संधान. आणि संधान केल्यामुळं जर बॉन्ड तयार होत असेल, जसं की H2 मध्ये HH असा बॉन्ड तयार झाला, हा बॉन्ड कोणता बॉन्ड आहे सहसंयोज बॉन्ड आहे तो. ओके, सहसंयोज. जसं की सेकंड एक्झाम्पल आपण वॉटरचं पाहू. आता ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचं काय आहे ॲटॉमिक नंबर किती आहे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 6. हायड्रोजनचं किती आहे 1, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे. आता ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक पूर्ण करण्यासाठी 2, म्हणून आता तो देऊ शकत नाही घेऊ शकत नाही, म्हणजे इलेक्ट्रॉनची शेअरिंग करायची. बघा आता हे 6 झाले, मग या हायड्रोजन हाला 1 देईल, शेअर करेल नंतर या हायड्रोजननं याच्यासोबत 1 शेअरिंग केलं, मग 6, 1, 7 आणि 1 किती झाले 8, म्हणजे ऑक्सिजनचं काय कंप्लीट झालं ऑक्टेट. आता हायड्रोजनला 2 पाहिजे होते बाहेरच्या कक्षेत, स्वतःचा 1 ऑक्सिजनचा 1, या हायड्रोजनला स्वतःचा 1 ऑक्सिजनचा 1. म्हणजे इथं पहा तुमच्या लक्षात येईल की H2O जो आहे त्यामध्ये कोण होता ऑक्सिजन. आता ऑक्सिजनकडे 8 आहे का बाहेरच्या कक्षेमध्ये आहे, बरोबर. हायड्रोजनकडे पहा, हे शेअरिंग केले ना, शेअरिंग म्हणजे दोघांची झाली, ती एकाची नाही. मग या पहिल्या हायड्रोजनकडे 2 आहे, दुसऱ्या हायड्रोजनकडे 2 आहे, आणि मधल्या ऑक्सिजनकडे बघा एकूण 8 झाले. मग हे कसं काय पूर्ण झालं, दिले बी नाही घेतलं बी नाही, इलेक्ट्रॉनची काय केली शेअरिंग. म्हणून पाण्यामध्ये सुद्धा कोणता बॉन्ड असतो सहसंयोज बंध.